नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। श्रीकृष्ण जन्माष्टमीची घरोघरी तयारी, बाजारपेठेत पाळणा व कृष्ण ड्रेसची मागणी वाढली। अकोला नागपूर शिवशाहीचा अमरावती नजीक अपघातात 2 ज्येष्ठ महिलांचा मृत्यू, इतर 28 जखमी। अकोला भाजपचा बालेकिल्ला असल्याने मनसेने टाळली उमेदवारांची घोषणा। राज ठाकरेंच्या दौऱ्यात विधानसभा इच्छुकांचे चेहरे मात्र उतरले। अखेर मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली मालोकार परिवाराची भेट। आरआरसी आणि सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीची दखल। वाहन चालकांसाठी नाही तर मुलांसाठी तयार केला अंडरपास, स्विमिंग करताना मुलांना मिळणारा आनंद गगनात मावेना। आता सविस्तर बातम्या। श्रीकृष्ण जन्माष्टमी सोमवारी आहे। लाडक्या कृष्णाच्या आगमनासाठी घराघरात जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे। त्याला सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पाळणे, पोशाख आणि पूजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाजारपेठा श्रीकृष्णाच्या साहित्यांनी सजल्या आहेत, तर दुसरीकडे शहरातील श्रीकृष्ण मंदिर, इस्कॉन मंदिरातही जन्माष्टमीची जोरदार तयारी करण्यात येत आहे। फुले, फुगे, रोषणाई आदींची आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत आहे। सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे सोमवारी म्हणजे 26 तारखेला घराघरात आगमन होणार आहे। त्याच्या स्वागताच्या सजावटीसाठी बाजारात अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले असून ग्राहक त्याच्या खरेदीमध्ये व्यस्त आहेत। कानाचे पाळणे, सिंहासन, शृंगाराचे साहित्य आणि पोशाखांना सर्वाधिक मागणी आहे। अलीकडे शाळांमध्येही जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो, त्यामुळे त्यांच्याही कपड्यांची, मोरपिसांची, बासरी खरेदी सुरू आहे। कृष्णाचे रंगबेरंगी मुकुट, लहान मुलांसाठी माखन मटकी यांची ग्राहकांसह चिमुकल्यांना भुरळ पडत आहे। जन्माष्टमीसाठी स्टीलसह पितळी, लोखंडी, लाकडी, मायक्रॉम हँगिंगची पाळणे, सिंहासन बाजारपेठेत उपलब्ध आहेत। त्यांना ग्राहकांकडून मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। श्रीकृष्ण बासरी वाजवणारा, दही खाणारा कान्हा, मोरपंख धारण केलेले कान्हा, श्री राधाकृष्ण यासह श्रीकृष्णाच्या विविध मूर्तींना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे। गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणारी शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन पलटली। 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला। या अपघातात 2 जण ठार झाले तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत। गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात नागपूरहून अकोल्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस रस्त्याखाली जाऊन उलटली। 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला। या अपघातात 2 जण ठार झाले तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत। घटनेनंतर महामार्गावर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती। नांदगाव पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले। नागपूर अकोला शिवशाही बस नागपूरहून अमरावती येत असताना सावर्डी नजीकच्या पेट्रोल पंपासमोरील दुभाजकावरून अचानक गायीने उडी मारली। तिला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि शिवशाही बस उलटली। यामध्ये एकूण 35 प्रवासी होते, त्यापैकी 2 जण जागीच ठार झाले। पंचफुला रामकृष्ण इंगळे वय 75 राहणार राजुरा चांदूर बाजार व आदित्य लीलाधर इंगळे 23 राहणार नागपूर अशी मृतांची संख्या आहे। यामध्ये एक तरुणी चक्क बस खाली दबली होती। IRBला पाचारण करून सुद्धा क्रेनची व्यवस्था झाली नाही। बस वर उचलून त्या युवतीचे प्राण वाचविले। घटनास्थळी तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती। संदीप मानकर, आरआरसी न्यूज, अमरावती। प्राथमिक माहितीनुसार शिवशाही बस आहे। ही बस अमरावतीला चालली होती। रस्त्यामध्ये हायवेवर गायी आडवी आल्यामुळे प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येत आहे की गायी आडव्यामुळे हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे। सर्व जखमींना आपण सर्व इरविन हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक माहिती घेणं सुरू आहे।
सर्व जखमींना चांगल्या सुविधा देण्याचं काम इथं पोलीस प्रशासन करत आहे आणि सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे. आता 1 किंवा 2 सिरियस आहेस अशी प्राथमिक माहिती मिळते. आमचा स्टाफ आता इरविनला पोहोचलेला आहे, त्यानंतर माहिती घेऊन आपल्याला कळवण्यात येईल. थँक्यू. अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या 4 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. अकोला भाजपाचा बालेकिल्ला आहे, त्यामुळेच अकोल्यात राज ठाकरे यांनी विधानसभेचा एकही उमेदवार घोषित केला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. किमान बाळापूर येथे तरी उमेदवार घोषित का केला नाही असा प्रश्न विचारला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात आले होते. राज ठाकरे अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यावेळी ते अकोला जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा देखील घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्ताने मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अकोल्यातील मनसे सैनिकांना कानमंत्र दिला. आपला उत्साह मी समजू शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीला जर एक आखणी नसेल, रचना नसेल तर नुसत्या उत्साहावरती निवडणुका लढवल्या येत नाही. त्याच्यामुळे तुमचा प्रेम समजू शकतो, मी तुमचा उत्साह समजू शकतो. ज्यावेळेस ठरेल की बाबा आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यावेळी भाषण केल्याने येणारच आहे, आपल्याला भेटायला येणारच आहे. सर्वांना भेटून देखील आणि अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण पक्षाला एकही उमेदवार विधानसभेसाठी योग्य वाटला नसल्याची चर्चा होती. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असल्याने येथे मनसेचा उमेदवार नसेल असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. तर या विषयावर मनसे नेते कर्णबाळा दुनबडे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विधानसभेचा उमेदवार पुढील टप्प्यात जाहीर करू असे स्वतःच सांगून पडदा टाकला. सन्माननीय साहेबांनी जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. पक्ष संघटने या विषयावर चर्चा केली. ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांची पाठ थोपटली आहे आणि काही निर्देशने दिली आहेत. त्या निर्देशानुसार आम्ही आमचं काम पुढे करणार आहोत. उमेदवारी कोणाची जाहीर करण्यात आली आहे? नाही, ती होणार ना, होणार. या सभेत करण्यात नाही आली ना? नाही, आज तरी शक्य वाटत नाही, कारण साहेबांनी करायचं असतं तर आज बोलले असते. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागानंतर महानगर विद्यार्थी सेना उपाध्यक्ष जय मालोकार यांचे निधन झाले होते. जय यांच्या निधनानंतर अमित ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या गावात निंबी मालोकार येथे भेट दिली. आजच्या दौऱ्यात जय मालोकार यांच्या घरी गेले नसल्याची बातमी सायन दैनिक, सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने यूट्यूबवर प्रसारित करताच या बातमीची दखल राज ठाकरे यांनी घेतली आणि त्यांनी मालोकार परिवाराचे सांत्वन केले. जुलै महिन्याच्या अखेरीस राष्ट्रवादी आमदार मिटकरी यांच्या वाहनावर झालेल्या तोडफोडीनंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचे निधन झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार या मिटकरी विरोधातील आंदोलनात सहभागी होता. जय मालोकार यांच्या निधनानंतर मनसे युवा नेता अमित ठाकरे हे भेटीला येऊन गेले. आज राज ठाकरे अकोल्यात आले होते. त्यांच्या दौऱ्यात मालोकार परिवाराची भेट नव्हती, पण सायन दैनिक, सिटी न्यूज सुपरफास्टने वर्तमानपत्रात व RRC न्यूजने यूट्यूबवर बातमी प्रसारित करताच या बातमीची दखल घेतली गेली. राज ठाकरे यांनी उमरी परिसरात मालोकार परिवाराच्या घरी भेट देत जय यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्याचबरोबर मनसे त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. जय मालोकार यांच्या आईने राज ठाकरे यांच्याकडे जयच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. तर त्यांनी थेट जय मालोकार याचा मृत्यू घातपाताने झाल्याचा धक्कादायक खुलासा राज ठाकरे यांच्याकडे केला. त्यांनी याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. कुटुंब वाऱ्यावरच म्हटलं तरी चालते. लहान मुलगा होता, गेला. हे 2 आहेत. सांगायचं तर काहीच नाही आहे. काय बोलावं हे पण समजत नाही, कसं जगावं हे पण सुचत नाही.
राज ठाकरे नेमकं काय बोलले तुमच्याशी? काय आश्वासन दिलं त्यांना, बाकी तर काही बोलले नाही. काय आश्वासन काय दिलं? हा, पाहू म्हणत कोण आहे असं काय आहे तो. म्हणजे दोषी कोण आहे हे पाहू. हा, दोषी तर ठरवाच लागेल ना कोणाला ना कोणाला. घरून गेला तर चांगला गेला ना, तो दोषी तर असलच ना कोणी ना कोणी. एक तर रिपोर्टमध्ये काही नाही आहे, नील रिपोर्ट आहे, अटॅक म्हणून नाही आहे रिपोर्टमध्ये. मग झालं काय हे तर ठरवाच लागेल ना. काही घातपात झाला असेल असं वाटतं? हो, नक्कीच. जर अटॅक नाही आहे तर घातपातच आहे ना, काही ना काही. घरून 1:30 वाजता गेला, 5 वाजता फोन येते आम्हाला की तुमचा मुलगा दवाखान्यात ॲडमिट आहे. आम्ही गेल्यानंतर तो गेलेलाच होता. तो 3 घंट्यात तो कडक झाला असं म्हटलं चालते. मग कधी गेला काय गेला हे आम्हाला काय माहिती. संशय कोणावर? संशय तर असं कोणावरच नाही. आता सर्वच कार्यकर्ते होते, संशय कोणावर घेतात? संशय नाही आहे आमचा कोणावर. पण आता हे कार्य मनसेवाल्यांना शोधून काढावं असं आमचं म्हणणं आहे. राज ठाकरेंशी नेमकं बोलताना कोणत्या काय विचारलं त्यांनी, काय बोलले तुमच्याशी? राज ठाकरेंनी एवढं विचारलं तुमचं मत काय. मी सांगितलं जे आता बोलली हेच की अटॅक म्हणून तर आम्हाला वाटतही नाही आहे, रिपोर्टमध्ये नाही आहे. घातपातच आहे ना. राज ठाकरे यांच्या मेळाव्यात चोरांचा सुळसुळाट होता. अकोल्यातील 2 पदाधिकाऱ्यांचे पाकिट मारले, तर मुंबईतून आलेल्या एका पदाधिकाऱ्याचा किमती आयफोन चोरीला गेला आहे. या सर्व घडामोडीत पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना चमकावल्याची माहिती आहे. मनसेच्या मेळाव्यात संघटनेच्या कामावर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर अकोल्यातील मेळाव्यासाठी लूटमारीचे चौकशीचे आदेश दिले. इतकेच नाही तर संघटना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी काहीच केले नाही असा ठपका ठेवत मोठ्या फेरबदलांना तयार रहा असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी आज अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना दिलाय. तुमच्याकडून संघटना चालविली जात नसेल तर संघटनेतून स्वतः बाहेर पडा, नाहीतर मला काढावे लागेल असा इशाराच राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे उतरल्याची माहिती आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींवर हल्ला करणाऱ्या 22 कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संघटनेच्या बांधणीत कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांचा वर्ग आज राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती आहे. त्याचे पडसाद लवकरच पडण्याची दाट शक्यता अकोल्यात वर्तवली जात आहे. शासकीय विश्रामगृहाच्या ज्या सूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे सैनिकांनी हल्ला केला, त्याच सूटमध्ये राज ठाकरे यांचा मुक्काम आज अकोल्यात आहे. यावेळी कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष राजेश काळे व मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा अंबेरे इतर मनसे सैनिकांची उपस्थिती होती. राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यावर याच व्हीआयपी सूटमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचा उपाध्यक्ष जय मालोकार यांचे निधन झाले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मालोकार यांच्या घरी भेट दिली होती. आज राज ठाकरे अकोल्यात आले आहे. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे विजयाच्या घोषणा व राज ठाकरे आगे बढो असे नारे देखील लावू नका असा सल्ला राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ज्या सूटमध्ये मिटकरीवर हल्ला झाला त्या सूटमध्ये राज ठाकरे थांबले आहे. इतकेच नाही तर ज्यांनी चिथावणी दिली होती ते कर्णबाळा दुनबळे देखील ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते. वेधशाळेकडून 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून कावड यात्रेदरम्यान गांधीग्राम येथे सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. वेधशाळेकडून 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दगडपारवा, काटेपूर्णा व पूर्णा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून पूर्णस्थिती निर्माण झाली आहे. काही भाविक यात्रेदरम्यान नदीपात्रात आवश्यक ती खबरदारी न घेता अनाठायी धाडस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने 25 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी शोध व बचाव पथक पूर्णा नदी गांधीग्राम येथे उपस्थित राहील. विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक कार्यकर्ते याची मदत घ्यावी. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल अशी सर्व यंत्रणा गांधीग्राममध्ये उपस्थित ठेवावी. यात्रेदरम्यान कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करावी असे निर्देश अकोला व अकोट येथील उपविभागीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 आपत्कालीन शोध व सुटका पथके नेमण्यात आली असून त्यामध्ये 30 आपदा मित्र रक्षण असून 2 बोटी तैनात ठेवल्या आहेत. अकोला ते गांधीग्रामपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. यात्रेदरम्यान प्रतिबंधक आदेश आवश्यक असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून तो प्राप्त करून घ्यावा. आपत्ती व्यवस्थापक पथकाशी नेहमीच समन्वय ठेवून यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हा पोलिसांना करण्यात आली आहे. दगडपारवा धरणात 95.97% जलसाठा झाला असून धरणाच्या 4 दरवाजांमधून 24 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजल्यापासून वेद्रुपा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर काटेपूर्णा धरणाचे पाणी जलसंपदा विभागाने सोडले आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाचे शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास 4 दरवाजे उघडण्यात आले असून काटेपूर्णा नदीपात्रात पाणी सोडले आहे. नदीकाठावरील गावातील जनतेने सावध राहावे. सततच्या पावसामुळे काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. 24 ऑगस्टला धरणातील पाण्याची पातळी 91.47% एवढी होती. धरणाच्या 4 दरवाजांमधून 3542 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील जनतेने सावध राहावे असा इशारा गावातील जनतेला देण्यात आला आहे. अकोला व मूर्तिजापूर शहराची तहान भागविण्यासह सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या महान धरणात यावर्षी जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरण भरले आहे. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. सतर्क करण्यात आलेल्या गावांमध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील महान, चिंचखेड, निंभोरा, तामसा, दोनद, बुद्रुक व खुर्द, राहित, साहित, खांबोरा या गावांचा समावेश आहे. तर अकोला तालुक्यातील टाकळी छबिले, टाकळी पोटे, जवळा, तामसीवाडी, कुरणखेड, तानखेड, खडका, गाझीपूर, सालतवाडा यांचा समावेश येतो. तर मूर्तिजापूर तालुक्यातील अमानवाडा, अटकडी, उमाई, जांभाखुर्द व बुद्रुक, मांगुळ, शेलूबोडे, दाताळा व भटोरी या गावांचा समावेश आहे. सहकाराची, कुटुंबाची, उन्नतीची हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 24 वर्षे कामगारांच्या हिताची नेहमीच काळजी घेणाऱ्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवाल तसेच सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवारी सकाळी भीमनगर परिसरातील ललित कला भवन येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कामगार कल्याण कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास बचे प्रामुख्याने उपस्थित होते. तर व्यासपीठावर मान्यवर पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विजय रामटेके, सचिव सुरेंद्र शिरसाट, खजिनदार मोहन तायडे, संचालक सर्वश्री सुभाष लहाने, प्रमोद गोंडसर, विनोद देशमुख, मनीष सरदार, अशोक तरोडे, विनायक मोहोळ, सौ ज्योती खत्री, सौ किरण भोंगे आदी उपस्थित होते. संचालक मंडळातर्फे संस्थेचे अध्यक्ष कैलाश बचे व अन्य मान्यवर अतिथींचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे संचालन व सभेच्या सर्व विषयाचे वाचन प्रमोद घोडसर द्वारा करण्यात आल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुणवंत कामगार जिजाबाई वराडे व सफाई कामगार श्री व सौ चिरावंडे यांचा अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कामगारांच्या मेघावी मुलींमध्ये कुलदीप खत्री आणि कुमारी भूमी धोत्रे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष कैलास बचे यांनी आपल्या सर्व सभासदांच्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे आज संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यापुढेही संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सहकारी पतसंस्था ही मागील 25 वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये कार्यरत आहे. ही संस्था अतिशय या संस्थेचं एक छोटं रोपटं म्हणून 1999ला आदरणीय सतीशराव दाभाडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात उदयास आलेला आहे आणि ते आजच्या पतसंस्थेच्या मंडळात संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि सर्व भागधारकाच्या सहकार्याने हे अविरतपणे आजपर्यंत ही पतसंस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. त्याबद्दल मी अध्यक्ष या नात्याने पतसंस्थेच्या संचालकांना सर्व भागधारकांना सुयेत चिंतितो आणि या पुढील भविष्यात सुद्धा ही पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो
अशी शुभकामना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय रामटेके यांनी केले. सभेला अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समाप्ती उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना स्वरूची भोज देऊन करण्यात आली. अकोला शहरातील पहिला अंडरपास प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला आहे, पण तो वाहतुकीसाठी आणि तिन्ही ऋतूत पाणी साठल्यामुळे अधिक चर्चेत राहतो. पुन्हा एकदा अंडरपासमध्ये पाणी तुंबल्याने या ठिकाणी बच्ची मंडळींनी मनसोक्त स्विमिंगचा आनंद घेतला. अकोला शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाल्या आहेत. त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अकोला शहरातील निशांत टॉवर ते टॉवर चौकपर्यंत बांधण्यात आलेल्या अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे हा मार्ग बंद झालाय. या अंडरपासला साचलेल्या पाण्यामुळे तरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या निर्माण झालेल्या तरण तलावात चिमुकले मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत. अंडरपासमधील लोखंडी जाळ्याची चोरी झाली असून आता येथील पाण्याचा उपसा कोण करेल असा प्रश्न विचारला जात आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. श्रीकृष्ण जन्माष्टमीची घरोघरी तयारी. बाजारपेठेत पाळणा व कृष्ण ड्रेसची मागणी वाढली. अकोला नागपूर शिवशाहीचा अमरावती नजीक अपघात. अपघातात 2 ज्येष्ठ महिलांचा मृत्यू, इतर 28 जखमी. अकोला भाजपचा बालेकिल्ला असल्याने मनसेने टाळली उमेदवारांची घोषणा. राज ठाकरेंच्या दौऱ्यात विधानसभा इच्छुकांचे चेहरे मात्र उतरले. अखेर मनसे नेते राज ठाकरे यांनी घेतली मालोकार परिवाराची भेट. RRC आणि सायन दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीची दखल. वाहन चालकांसाठी नाही तर मुलांसाठी तयार केला अंडरपास. स्विमिंग करताना मुलांना मिळणारा आनंद गगनात मावेना. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.